सर्वांना जय भीम. आपण बघतच आहोत 2-3 दिवस झालं न्यूजवर एक प्रकरण चांगलंच गाजत आहे. लंडनमधील एक आमचा बुद्धिस्ट बांधव प्रेम बिराडे याला मॉडर्न कॉलेजनी मॉडर्न पद्धतीने जातीवाद केला त्याच्यासोबत आणि त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्तच केलं एक प्रकारे. आणि हा जातीवाद का झाला? तर फक्त जातीमुळं. आता मला 2-3 मुद्दे तुम्हाला दाखवायचे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा तर हा आहे की हा स्वतः प्रेम बिराडे म्हणतो की त्याची जात विचारली आणि मग त्याला सांगितलं की रिकमेंड करू शकत नाही. आता स्वतः ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो स्वतः म्हणतोय की माझी जात विचारण्यात आली. आणि मी 2-3 स्टेटमेंट बघितले. ते कॉलेजचे प्रिन्सिपल स्वतः काय म्हणतात ते की असं काही झालंच नाही. म्हणजे आता कॉलेजला वाचवायचं आहे स्वतःचं नाव, कॉलेजला वाचवायचं आहे स्वतःची इज्जत. मग मला काय म्हणायचं आहे, त्याची 40 लाखाची जे पॅकेज होतं ती नोकरी अशीच गेली का? तो असाच बोलतो का की बाबा माझी नोकरी गेली? असं तर होऊ शकत नाही ना. तुम्ही आजही जातीवाद करता, ह्याचे हे जिवंत उदाहरण आहेत. माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे. आयडी कार्ड परत करायला चाललोय का? तर माझी नोकरी गेली. कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे. पुण्यात मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेज नावाच्या महाविद्यालयावर एका तरुणानं गंभीर आरोप केले. मॉडर्न कॉलेजनं मला व्हेरिफिकेशनला मदत न केल्यानं मला नोकरी गमवावी लागली असा आरोप प्रेम बिराडेने केला. बरं, आता ती व्यक्ती स्वतः सांगते म्हणजे आमच्या जातीचा आजही प्रॉब्लेम. त्याच्यानंतरनं मॉडर्न कॉलेजचा जो मॉडर्न जातीवाद आहे त्याच्यामध्ये अजून 2-3 चेहरे नवीन उदयाला यायला लागलेत. आता जो प्रिन्सिपल आहे तो तर म्हणतो की हे सगळे आरोप चुकीचे आहेत, तो विद्यार्थी खोटं बोलतोय. बरं मला सांगा, 40 लाखाचा जो पॅकेज आहे तो काही छोटा पॅकेज नाही आहे, खूप मोठा पॅकेज आहे. आणि तो स्वतः खोटं बोलून नोकरी सोडेल का स्वतःची? नाही सोडणार ना. म्हणजे मॉडर्न कॉलेजचा पुन्हा एकदा मॉडर्न जातीवाद. त्याच्यामध्ये ते प्रिन्सिपल झाले किंवा मी सगळ्यांची स्टेटमेंट बघतोय की ते काय बोलतात. आता त्याच्यामध्ये अजून एक कुठली तरी मॅडम आहे. त्या मॅडमचं स्टेटमेंट मला दिसत नाही खरं तर, पण त्या मॅडमनी तर न्यूजवर सुद्धा आल्या नाहीत. त्या मॅडम मीडियासमोर सुद्धा येऊन काही बोलल्या नाहीत. पण त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की बोलणं बरोबर नव्हतं, तो इनडिसिप्लिन होता, म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला काय कळतं, जर तो एवढा वाईट होता तर तो लंडनमध्ये कसा काय गेला? त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन कसं काय झालं? त्याला तुम्ही 2 त्याला सर्टिफिकेट सुद्धा दिले. म्हणजे तुम्ही लोक काय करताय, तुम्ही लोक दाबण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही जातीवाद करताय. पण तुम्ही लोक काय म्हणताय, हा जातीवाद नाही. अरे हा जातीवाद नाही, हा मॉडर्न जातीवाद आहे. आणि तुम्हाला आमच्या समाजातल्या लोकांची प्रगती ही बघवतच नाही. कॉलेजकडनं फक्त सर्टिफिकेट द्यायचं होतं. आता सर्टिफिकेट देण्यासाठी त्याची जात बघायची काय गरज होती? तुमचं कॉलेज म्हणतं आम्ही जात तर बघत नाही. मग जात बघितली कुणी? त्याला सर्टिफिकेट कुणी नाही दिले? त्याची नोकरी कुणी गमावली? याच्यावर गांभीर्याने ऍक्शन घेतलं पाहिजे आणि जेवढे पण ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी अंतर्गतच झाली पाहिजे. मी एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.